माणिकराव कोकाटेंना जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांची फक्त आमदारकीच नाही तर आता कृषी मंत्रीपद देखील धोक्यात आलंय। कार्यवाहीचा चेंडू आता आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल दिलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात पोहोचलेला आहे। सत्र न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर आपण योग्य ती कारवाई करू असा सुतोवाच नार्वेकरांनी केलेला आहे। त्यामुळे आता कोकाटेंचं मंत्रिपद जाणार की राहणार याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या। कृषी मंत्र्यांचा चेंडू विधिमंडळाच्या कोर्टात। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात। विधानसभा अध्यक्ष मेहरनजर दाखवणार। नगरसेवक, आमदार किंवा खासदार अशा कुठल्याही लोकप्रतिनिधींना कोर्टानं 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा सुनावली तर संबंधित पदावरून पायउतार व्हावं लागतं। माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं अशाच एका प्रकारात शिक्षा सुनावल्यानंतर आमदार अपात्रतेची टांगती तलवार कोकाटेंवर आहे। उच्च न्यायालयातून शिक्षेला स्थगिती घेण्याचा एकमेव पर्याय आता सध्या कोकाटेंच्या समोर आहे। न्यायालयानं जामीन दिला असला तरी शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात कुठलंही भाष्य कोर्टानं केलं नाहीये। त्यामुळे सोमवारपर्यंत विधिमंडळाला न्यायालयाची प्रत प्राप्त होईपर्यंत या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर कृषी मंत्री पदावरून पायउतार होण्यावाचून कोकाटेंसमोर दुसरा पर्याय नसेल। घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। जे घटनेतील 192 असेल किंवा न्यायालयातले सर्टिफाईड कॉपीची ऑर्डर असेल या संदर्भात जे कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायची गरज आहे ती केल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल। न्याय व्यवस्थेत सुद्धा वरच्या कोर्टात जाता येतं। सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे दाद मागतील, स्थगिती मिळाली तर विषय आपोआप सुटेल असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे। सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी दाद मिळतील, स्थगिती मिळाली तर आपोआपच विषय प्रश्न सुटेल। बघूया, 1-2 दिवस वाट पाहूया। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या बाजूने अण्णा हजारेंना उत्तर दिलं आहे। सरकार आपलं ऐकून घेईल आणि त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजारेंना दिलं आहे। माननीय अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे माननीय देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील। याआधी काँग्रेस नेते सुनील केदार यांनीही अशाच प्रकारे एका प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर आमदारकीवर पाणी सोडलं होतं। योगायोगाची बाब म्हणजे राहुल नार्वेकर यांच्याच कार्यकाळात केदार यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। त्यामुळे नार्वेकर केदार यांचाच नियम कोकाटेंना लावणार का की सत्ताधारी पक्ष म्हणून मेहरनजर दाखवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।